नवीन वर्षाच्या स्वागतासाठी ठाणे वाहतूक पोलीस सज्ज झालेत। येऊर परिसरात वाहतूक पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवलाय। मद्यपींवर आता पोलिसांची करडी नजर असेल। ठाण्यातील मुख्य जंक्शनवर आता पोलिसांचा बंदोबस्त तैनात आहे। या संदर्भात ठाणे वाहतूक पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांच्यासोबत संवाद साधलाय। लोकशाही मराठीचे प्रतिनिधी मनीष गांगुर्डे यांनी पाहूयात। नवीन वर्षाच्या स्वागताला काही तास शिल्लक राहिले आहेत, मात्र जे नागरिक नवीन वर्षाचं स्वागत अगदी जोमात करतात त्यासाठी ठाण्यातील अतिशय महत्त्वाचा स्पॉट मानला जाणारा येऊरगाव, या येऊरगाव परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिक जमा होतात। त्या ठिकाणी हॉटेल्स मोठ्या प्रमाणात आहेत, त्यामुळे नवीन वर्षाचं स्वागत या येऊर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात केलं जातं। पण मात्र आता या नागरिकांवरती करडी नजर जी आहे ती वाहतूक विभागाची आहे। कशा पद्धतीने या ठिकाणी बंदोबस्त केला जाणार आहे आपण पाहतोय। आपण या ठिकाणीच बघितलं, येऊर गेटला बघितलं तर वन विभाग, लोकल पोलीस स्टेशन, वर्तकनगर पोलीस स्टेशन आणि वागळे ट्रॅफिक डिव्हिजन यांचा बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे। त्याप्रमाणे जे खालनं जात आहेत त्यांच्या गाड्या चेकिंग केल्या जातात आणि जे वरनं येत आहेत त्यांची ड्रंक अँड ड्राईव्ह बाबत तपासणी केली जाते। सर, शहरामध्ये किती भागांमध्ये ही तपासणी असणार आहे? कशा पद्धतीने नागरिकांवरती करडी नजर राहणार आहे? शहरांमध्ये आपले जवळपास 60 अधिकारी आणि 630 कर्मचारी आपले या ठिकाणी बंदोबस्तासाठी नेमण्यात आलेले आहेत। एकूण 54 ठिकाणी नाकाबंदी आपल्या आता चालू आहेत आणि जे काय पिऊन गाड्या जे चालवत आहेत त्यांच्यावर आपली बारीक नजर आहे। तरी मी आपल्या माध्यमातून सगळ्यांना विनंती करतो की कृपया करून आपण दारू पिऊन गाडी चालवू नये। या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांना आपण आपली काळजी घ्यावी की जेणेकरून वाहतूक विभागाची तीक्ष्ण नजर ही तुमच्यावर असणार आहे। मनीष गांगुर्डे, लोकशाही मराठी, ठाणे। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।